स्वागत आहे तुमच्या मराठी चॅनल घरगुती रेसिपी मध्ये। आज आपण लोणच्याचं आंब कसं तयार करायचं ते बघणार आहोत। त्याच्यासाठी बघा 3 किलोचं मी आंबे कापून घेतले। ते फक्त मीठ आणि हळद लावून ठेवायचं आहे रात्रभर आणि सकाळी ते उन्हात सुकवायचं आहे। त्याच्यासाठी आपण बघा हळद घेतले, मीठ घेतले ना, एक असा प्लास्टिकचा डबा घ्या। त्यामध्ये आपल्याला आंब्याच्या कपच्या ठेवायच्या। तर मी हळद टाकते, साधारणतः 1 ते 1.5 चमचा हळद टाकायची आपल्याला। आणि मीठ बघा केवढं टाकते, अंदाजे टाकायचे आपल्याला। अर्धा किलो होईल असं मीठ टाकू। 3 किलोला अर्धा किलो होईल असं मीठ टाकू। हे सगळं काढून घ्यायचं, मिक्स करायचं आणि सगळं मिक्स करून घेऊ। अजून थोडा टाकून थोडासा हलवून घेऊया। याचं सगळं पाणी, जे फोड्यांचं पाणी आहे ना, तो सगळं सकाळी खाली बसेल। असं आपण झाकण लावून ठेवू। उद्या सकाळी आपण हे झाकण उघडून बघू। आपण काल आंब एक मीठ पाणी ठेवलेलं, तर ते बघा मीठ कसं पाणी कसं झालंय, मीठ लावून ठेवलेला। आता आपण हे पाणी सगळं पाणी काढून घेऊ। आपण हे सगळ्या आंब्याच्या कपच्या हा बघा केवढं पाणी झाले, आंब्याच्या कपच्यांचा फोड्यांचा निघले। आपलं सगळं निचून घ्यायचं आहे। हे असे बघा कसं पाणी पडतंय, तसाच ठेवायचं आहे। थोडा 5 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे, नंतर सुकत लावायचं आहे। आंब कपच्या तिथून झाले, या बघा कशा पाणी बघा केवढा निघला। एवढा कपच्यांशी पाणी निघले, म्हणजे आंब्याच्या फोडींशी केवढा पाणी निघले बघा। आता या फोडी आपण सुकत लावू। या आंब्याच्या खापांना आपण सुकत लावणार आहोत पंख्यावर। पंख्यावर केला तर 3 ते 4 तास सुकवा, उन्हावर 2 तास सुकवा। असं सगळं मी पुसून घेते। बघा तिथून पाणी गेले तर बघा कशा त्या थोड्याशा, त्याचे साईज जरा कमी झाले। अशा पूर्ण सुकवायचे आहेत, कपड्याशी कॉटनचे पुसायचे आहेत। आता पूर्ण सुकवीन ना 3-4 तास मी असे पंख्यावर सुकून, म्हणजे सगळं पाणी निघून जाईल। आपल्याला 2 तासासाठी उन्हावर सुकवायचं आहे, जास्त नाही सुकवायचं, नाही तर साप मावळतील। एकदम 2 तासासाठी सुकवू आपण। एकदम पातळ पातळ करायचे, पूर्ण सुकल्या पाहिजे, आपल्या झाड नाही ठेवायच्या।
आपल्या 2 तास उन्हात सुकून झाले न आंब्याच्या कपच्या खापाया. आता आपण बघा साहित्य बघू. मी 1 किलो मोहरीचा तेल घेतले, सध्या पाव किलो घेतले आणि तयार मसाला घेतले मी आणि थोडासा गरम मसाला घेतले, बडीशेप घेतले, जिरा आहे, थोडी हळद, थोडी लवंगा, दालचिनी न काला मिरी. आता हे गरम मसाला थोडासा आपण वाटून घेऊ. जिरा टाकला, बडीशेप, काला मिरी, दालचिनी थोडीशी आपण वाटून घेऊया जाडसर. हिंग, मेथ्या आणि राई पावडर सगळा टाकलेला आहे. फक्त वासासाठी आपण गरम मसाला घेतले, सुगंध येण्यासाठी. आता आपण मसाला तयार करू. त्याच्यावरती बघा सुका एकदम घ्यायचा आहे, अजिबात ओला होता कामा नये. सगळा मसाला घेतले. यो मसाला मी 400 ग्रॅम घेतले, 3 किलो साठी 400 ग्रॅम घेतले. आपण मसाला तयार केला तो सगळा टाकू. थोडीशी हळद टाकू आपण. हळद आपण लावलेली आहे पण थोडीशी टाकू. आंब्याच्या फोडी आपण टाकून घेऊ यामध्ये. आंब्याच्या फोडी सगळ्या टाकल्या ना, आता आपण मिक्स करून घेऊ. आपला 3 किलोचा लोणचा आहे, 3 किलो आंबे आहेत. 3 किलोला 300 ग्रॅम 300-400 ग्रॅम मसाला टाका, जसा तुम्हाला जास्त लागेल तसा. काचेच्या बरण्या घेतल्या. काचेच्या बरण्यान लोणचा मस्त टिकते, 1 वर्ष 2 वर्ष पण टिकू शकते. तुम्ही प्लॅस्टिकच्या बदली काचेच्या बरण्या वापरा. अशा प्रकारे थोडा थोडा भरायचा आपल्याला. हे आपला 3 किलोचा लोणचा एक बरणी थोडा येऊ. आपला दिवस आहे आज, 3ऱ्या दिवशी सकाळी बघा. काल आपण लोणचा मसाला लावून ठेवलेला. आता ते तेल टाकू आपण. हा पाऊण किलो तेल, पाव किलो आपण वापरले. मस्त लागले बघा मसाला आंब्याचे खाताना. आता आपण जेवढं सगळं टाकू. आपला झालेला आहे लोणचा.
हा आपण मस्त पैकी हे करून 1 वर्षासाठी मस्त टिकते येऊ. तुम्ही लोणचा कसा करता तो मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.